आज विशेष करून शासनाने स्वातंत्र्य दिनासाठी झेंडावंदनासाठी मला या ठिकाणी पाठवलं, माझी नियुक्ती केली, त्याबद्दल तर शासनाचे माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार। आपला जो विषय आपल्या मनामध्ये जो विचारतात आपण मला पालकमंत्र्याचा, निश्चित लवकर होईल। मला असं वाटतं तिन्ही मंत्री ठरवून बसून हा निर्णय लवकरच करतील असं मला वाटतंय। तो काय जे निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे। पण काल भुजबळांनी नाराजी व्यक्त करून दाखवली होती। भुजबळ म्हणाले की धुळ्याचं पालकमंत्री पद देत होते, पण मी नाही म्हटलो आणि गोंदियाला पण गेलो नाही, कारण येण्या जाण्यासाठी खूप वेळ लागणार होता। पण त्यांनी मी सोबतच होतो त्यावेळेला, कुठे नाराजी त्यांच्याकडे नव्हतीच। त्यांनी सांगितलं की मला तिकडे गोंदियाला दिलं, पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतका लांबचा प्रवास झेपवणार नाही म्हणून मी नकार दिला। पण कुठे नाराज असल्याचं तर मला काही दिसलं नाही। आम्ही सोबतच होतो, रात्री 2-2.5 तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो। हो, पण मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्री नसल्यामुळे शहरात खड्डे खूप पडलेले आहेत, एकूणच वाहतूक कोंडी होते, अनेक अडचणी आहेत आणि पुरवठा विस्कळीत झालेला आहे। हे सगळं पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडतात, अशा पद्धतीचं एक लोक भावना होत चाललाय। आता पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडले किंवा निधी वाटप होत नाही असं नाही आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय अजितदादा आहेत, फायनान्स मिनिस्टर तेही आहेत, सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे। आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण बघितलं असेल किंवा आता आपण बघाल थोड्या दिवसामध्ये सर्व रस्ते आता आपण चकाचक करतोय, नवीन करतोय। आजूबाजूच्या परिसरातील नाशिक जिल्ह्यातील रस्ते हजारो कोटीचे टेंडर आपण या ठिकाणी काढलेले आहेत। रिंग रोड आपण करतोय 6,000 कोटी रुपये खर्च करून। म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये आपल्याला कुठेही रस्ते असतील, गटारी असतील, मोठे हायवे आहेत, 4 पदरी आहेत, 6 पदरी आहेत। कुंभमेळ्याच्या निमित्ताने तर आता सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं ते 1.5 वर्षामध्ये सर्व पूर्ण होतील। एक्सपोच्या कार्यक्रमातच याच रिंग रोडवरनं भुजबळांनी काही अंशी नाराजी वर्तवली। या भाषणामध्ये ते म्हटलं की रिंग रोड किंवा ही विकास कामं नाही केली तरी चालतील, गोदावरी मात्र स्वच्छ करा, प्रचंड त्यामध्ये घाण मिसळली जाते आणि आपण हे पाप करतोय। नाही, गोदावरीचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासाठी आपण बघितलं तर 1.5-2 हजार कोटी रुपये खर्च करून आता आपण STP प्लॅनला सुरुवात झालेली आहे, टेंडर ते झालं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, अजूनही कामं आपण त्या संदर्भामध्ये हाती घेतलेली आहेत। आणि खरं आहे गोदावरीची स्वच्छता ठेवली गेली पाहिजे। तिथलं प्रदूषण आधी मी त्या भाषणातही मी म्हटलं की प्रदूषण हा सर्वात महत्त्वाचा विषय नाशिककरांसाठी, गोदावरीचं प्रदूषण आम्ही त्यासाठी सर्व प्रयत्न करतो आहोत। पण त्याचबरोबर रस्तेही महत्त्वाचे आहेत। मला असं वाटतं रिंग रोड खरं म्हणजे रिंग रोड झाल्यामुळे नाशिक शहराचा अगदी चेहरामोहराच बदलणार आहे। विकासाच्या दृष्टीने अतिशय हा महत्त्वाचा असा रस्ता आहे आणि म्हणून मला वाटतं ट्रान्सपोर्टेशन हे प्रत्येक शहराला असलं पाहिजे, कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, मग ती रस्त्यांची असेल, रेल्वेची असेल, विमानाची असेल, त्याशिवाय तिथला विकास होऊ शकत नाही। आणि म्हणून नाशिक तर आता आपलं खूप पुढे चाललेलं आहे। आपण बघतात इथे अनेक गोष्टी आहेत याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। म्हणून मला वाटतं रस्ते होणंसुद्धा एक क्रमप्राप्त आहे। आज आपण बघतोय मुंबई नाशिक, पुणे नाशिक हा रस्ता आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे समृद्धी मार्गाला आपण जोडलेला आहे, त्यामुळे खूप मोठा फायदा आणि विशेष करून उद्योजकांसाठी, शेतकऱ्यांसाठी याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तेही आवश्यक आहे। दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत। भाऊ, नाशिक शहरातले रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले। नाशिक शहरातले रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले। नाशिक त्र्यंबक रोड खराब झाला। खरं तर लायबिलिटी पिरियडमधले हे सगळे रस्ते आहे, मात्र ठेकेदार कुंभमेळ्याच्या कामांची वाट बघतात। कुंभमेळ्याचे रस्ते होणारच आहे म्हणून ते रस्ते दुरुस्त करत नाही। नाशिक त्र्यंबक आपण जे म्हणतात आता आपण तो 6 पदरी करतो, आता वाढवलाही आहे आणि अतिशय सुंदर असा रस्ता आपण त्या ठिकाणी करतोय। चांगल्या दर्जाचं काम त्या ठिकाणी होणार आहे। खूप मोठा निधी आपण त्याच्यावर ठेवलेला आहे, त्याबद्दल काही दुमतच नाही आहे। नाशिक शहरातले जे रस्ते आहेत आपण जे आता वारंवार उल्लेख करतो अंतर्गत रस्ते आहेत, त्याच्याही कामाला थोडा पाऊस थांबला की लगेच आपण सुरुवात करू। अतिशय सुंदर असे रस्ते आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत, त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे। टेंडर प्रोसेस सुरू आहे, मला वाटतं लवकरच त्या कामाने सुरुवात होईल। कांद्याचे दर घसरत होते गेल्या काही दिवसांपासून आणि या सगळ्या दरम्यान केंद्रानं नोटिफिकेशन काढलंय। बांगलादेशनं निर्यातीबाबतची जी अडचण होती ती देखील दूर झालेली आहे। किती दिलासा मिळेल असं आपल्याला वाटतं? निश्चित चांगला दिलासा शेतकऱ्यांच्या संदर्भात मिळणार आहे। सगळं कांद्याचं सगळं भावांवर अवलंबून असतं, कमी जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याच्यावरही सगळं अवलंबून असतं आणि म्हणून मला वाटतं की आता बांगलादेशात निर्यातीला परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी निश्चित कांद्याचे भाव वाढतील। सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणारं सरकार आहे
ज्या ज्या वेळेला भाव कमी झाले त्या वेळेला सरकार निर्णय बदलत असतं, नवीन निर्णय घेत असतं, पण निश्चित शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवावे तसे आदेश देण्यात आले होते. चला नमस्कार. मोदींनी लाल किल्ल्यावर स्वदेशीचा नारा दिलेला आहे. व्यापाऱ्यांनी पण आपल्या दुकानाच्या बाहेर स्वदेशी वस्तू विकत आहोत असे बोर्ड लावे असं सांगितलेले. आपण कसं बघता? ट्रम्पला इशारा आहे एक प्रकारे. अतिशय महत्त्वाचा विषय खरं म्हणजे आज आपण बघतोय जागतिक बाजारपेठेमध्ये आज ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, विशेष करून अमेरिकेकडून जे निर्बंध लावले जात आहेत, त्यामुळे आपण स्वदेशीचा स्वीकार केलाच पाहिजे. आपण सगळे स्वयंपूर्ण आहोत. आपला देश आहे आता आपण बघतो आपण किती सगळ्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण होतो, मग मेडिसिन असेल अगदी सगळ्या दृष्टीने, आणि म्हणून आपण स्वदेशीचा जर वापर केला तर मला असं वाटतं तर मग आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, फार कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आज ज्या पद्धतीने आपली गळचेपी करण्याचा प्रयत्न काही मोठी राष्ट्रकर्ता आहेत, मला वाटतं त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर स्वदेशीचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. त्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. आणि आपण एवढे 140 कोटी जनता आपल्या देशातली, आपण जर स्वदेशीचा त्या ठिकाणी पुरस्कार केला तर मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी निश्चित पुढे जाऊ. आपल्याला फार इम्पोर्ट मालाला फार भाव देण्याची, किंमत देण्याची गरज राहणार नाही. मोदीजींनी ज्या ठिकाणी ज्या सांगितलेलं आहे, हा मला असं वाटतं की भविष्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासाठी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.